रामटेक बस स्थानकावर प्रवाशाकरता शुद्ध पाण्याची व्यवस्था ही धुडकात असलेल्या पाण्याचा फिल्टर वापर करून दूषित असलेल्या टाकीतून प्रवाशाकरता पिण्याकरता वापरण्यात येत आहे। या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ही आगार प्रमुख व्यवस्थापन मार्फत न करता नवीन बस स्थानकाचे काम चालू असलेल्या कॉन्ट्रॅक्टर द्वारा केल्या जात आहे। कॉन्ट्रॅक्टर द्वारा स्वतःच्या खर्चातून शिफ्ट करून त्या माध्यमातून प्रवाशांची गैरसोय होऊ नये याकरता मानवी मन म्हणून त्यांनी स्वखर्चातून ही टाकी लावून जुन्या अस्वच्छ आणि पडीत असलेल्या फिल्टरमध्ये पाण्याची व्यवस्था करून प्रवाशांना पिण्याची सोय केलेली आहे। या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ही अत्यंत दूषित अशी आहे। याचे वास्तव भयान असे जुन्या बसस्थानकामध्ये जंग चढलेले व खराब झालेले फिल्टर उपलब्ध होते, ज्यात पाणी हे फिल्टर होत नाही। अशा टाकीमध्ये टँकरद्वारा पाणी आणून एका बांधलेल्या टाक्यात सोडले जाते आणि पंपाच्या द्वारे टाकीत वर ओढून ज्या टाकीमध्ये कायम डास आहेत अशा टाकीत सोडून हे पाणी फिल्टरमध्ये सोडले जाते। परंतु त्या फिल्टरमधील पाणी हे शुद्ध होत नसून तसेच पाणी प्रवासी पित आहे। याकडे आगार व्यवस्थापक काळजीपूर्वक दुर्लक्ष करून प्रवाशांच्या आरोग्यासोबत खेळत आहे, जे की विज्ञानातील होत असलेली ही 60% रोगही पाण्यामुळे होत असतात। यामुळे ग्रामीण भागातील येणाऱ्या प्रवाशांना या पाण्यामुळे धोका उद्भवत आहे। प्रशासनाने व आगार व्यवस्थापकाने याकडे लक्ष घालून तातडीने शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या रामटेक बस स्थानकात करावी अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे। आसा मेंबर या कंपनीचा एक सुपरवायझर बोलतोय। मी इकडे 8-10 दिवस झाले की इथे पाण्याच्या बहुत टंचाई असल्यामुळे इथल्या प्रवाशांना पाणी मिळत नाही सर। त्याच्यानंतर इथे मी काय केलं माहिती आहे का, इथलं महानगरपालिकेला कळवलं, जे माननीय गोंगलेजी यांना सांगू थकलो की इथं 15 दिवसापासून पाणीच नाही। त्याच्यानंतर मी काय केलं, DPM सर आहे जे रोडाच्या हायवे जे रोडाचं काम सुरू आहे त्या DPM सराशी कॉन्टॅक्ट केला। त्यांनी मला कमीत कमी 10 ते 15-20 टँकर पाणी मला याच्यामध्ये आणून दिलं, जेणेकरून ते प्रवासासाठी आणि गाड्या बसेस धुण्याकरता दिलं। त्याच्यानंतर मी डेपो मॅनेजरला म्हटलं, मॅडम तुम्ही पाण्याची काय व्यवस्था करत नाही? त्यांनी म्हटलं आमच्याकडे काही पाण्याची व्यवस्था नाही, हे सर्व नगरपालिकेकडे असतं। आणि डेपो मॅनेजर म्हणतात की माझ्याकडे आहेच ते काही है ना। तर त्याच्यानंतर मी गोंगलेजीचा कॉन्टॅक्ट केला। त्याच्यानंतर मला रात्री 8 ते 9 वाजता सुमित भाऊ कुटारी आणि शहर प्रमुख शिवसेना शहर प्रमुख राजेशजी किंमतकर इकडे आले। मला विचारलं त्यांनी काय रे बाबा इथं काय प्रॉब्लेम आहे? म्हणलं सर इथं पाण्याची पुष्कळ त्रास आहे, प्रवाशांना पाणी मिळत नाही, काही नाही। लोक एवढा विद्यार्थ्यांना शाळेतून एवढ्या दुरून विद्यार्थी येतात, त्यांना पाण्याची व्यवस्था होत नाही। मग मी काय केलं माहिती आहे का सर, मग मी स्वतःला बसस्टॉपच्या वरती मला पाण्याची टँक मिळाली, ती बघा पाण्याची टँक वरती लावली मी आपल्या स्वतःच्या पैशाने लावली ती टँक। त्याच्यानंतर काय केलं, मी नगर परिषदेला भेटलो, तिथून मी नगरपालिकेकडून त्या DPM सरांना ते लाईन जोडून मी त्या इथं पाणी बोलवलं आणि त्याच्यानंतर मी शाळेच्या विद्यार्थ्यांना आणि इथल्या प्रवाशांना कसं तरी मी पाणी पाजून आलो सर।